महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जत तालुक्यातील बौद्ध समाजाचा तहसील कार्यालयावर ऐतिहासिक असा विराट मोर्चा पार। आज दिनांक 21 सप्टेंबर 2022 रोजी कर्जत तालुक्यातील बौद्ध समाजाचा विराट मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालयावर मोठ्या संख्येने गेला। यावेळेस मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यानंतर पोलिसांनी मोर्चा अडवला। त्यानंतर हजारोंच्या समुदायास राहुल डाळिंबकर, ॲडव्होकेट कैलास मोरे, सुनील जाधव, ॲडव्होकेट सुमित साबळे, उत्तमभाई जाधव, नगरसेवक उमेश गायकवाड, धर्मेंद्र मोरे, हरिश्चंद्र यादव, सुभाष गवळे, सुनील गायकवाड, रजनी गायकवाड, हिराबाई हिरे, पवार, वैभव केदारी, सम्यक सदावर्ते यांनी मार्गदर्शन केले। यावेळेस सूत्रसंचालन अरविंद मोरे यांनी केले तर आभार सुनील देहू गायकवाड यांनी केले। त्यानंतर शिष्टमंडळाने माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन शासनाकडे संबंधित महिलेने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाबद्दल अपशब्द व अवमानकारक पोस्ट फेसबुकवर केली होती। सदर प्रकरणामध्ये पोलिसांनी त्या पोस्टला समर्थन करणाऱ्या आरोपींना अटक केलेली नाही। तर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती आरक्षण सोडतीत बौद्ध समाजावर झालेल्या अन्यायाबाबत योग्य ती भूमिका प्रशासनाने न घेतल्यास यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला। यावेळेस पोलिसांनी सुद्धा मोठ्या संख्येने बंदोबस्त ठेवला होता। तसेच सदर मोर्चास कर्जत तालुक्यातील सर्व पक्ष, संस्था, संघटना तसेच बौद्ध महिला, पुरुष, विद्यार्थी, वयोवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र माझा करिता बाळू गुरव, रायगड, कर्जत। माहीतच आहे की जुलै 2022 20 तारखेला आशा राणे या मुलीने, ती नेरळमधली मुलगी आहे, त्या मुलीने बाबासाहेब आणि संविधानाबद्दल आक्षेपार्ह विधान हे फेसबुकद्वारे तिने पोस्ट केलेलं होतं आणि त्याला काही लोकांनी म्हणजे जवळजवळ 10 ते 15 जणांनी त्याला लाईकसुद्धा दिलेलं होतं। आता त्या एका मुलीने ते विधान केलेलं आहे की दुसरं कुणी केलेलं आहे हे प्रत्यक्षात आम्हालाही आतापर्यंत कळालेलं आहे, पण कुणीतरी ते केलेलं आहे आणि ते चुकीचं आहे हे माहिती असताना सुद्धा त्याच्या विरोधात कुणी काही बोलत नाही। त्यामुळे 30 जुलैला आमच्याच एका समाज बांधवाने या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली होती। ती तक्रार नोंदून सुद्धा जर 30 जुलैला जर तक्रार नोंदवलेली आहे आणि आजची तारीख आहे 21 सप्टेंबर, जर एवढ्या दिवसांमध्ये जर पोलिसांकडून जर काहीच कार्यवाही होत नसेल तर निश्चितच आम्हाला काहीतरी पाऊल उचलावे लागतील। त्यामुळेच हा मोर्चा करायचं आम्ही समाज बांधवांनी भगिनींनी ठरवलेलं होतं। त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे जे पंचायत समिती, जिल्हा परिषदेचं जे काही आरक्षण आहे ते आरक्षण सुद्धा मिळत नाहीये आणि ही फक्त आजचीच घटना नाहीये, गेले कित्येक वर्षापासून हेच चालू आहे। म्हणजे तुम्हाला काय असं वाटतं का की या समाजामध्ये कुणी सुशिक्षित नाहीये, लोकांना ह्या गोष्टी समजणार नाहीयेत, यांना अज्ञानात ठेवून आपण यांच्याबरोबर वाटेल तसं वागू शकतो असं वाटतंय का? तर ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत, कारण की आरक्षण हे फक्त बौद्ध समाजासाठी नाहीये, हे इतर सर्व समाजांसाठी आहे। ओबीसी, SC, ST, NT सर्वांना आरक्षण आहे आणि फक्त असंच गृहीत धरलं जातं, असंच पाहिलं जातं की बौद्ध समाजाला आरक्षण आहे आणि लोकांना डावलण्याचा प्रयत्न केला जातो, समाजाला डावलण्याचा प्रयत्न केला जातो। तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे। हे दोन मुद्दे घेऊन आज आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। आज आम्ही इथे तहसील कार्यालयावर आलेलो आहोत, आम्ही इथे निवेदनसुद्धा दिलेलं आहे आणि आमची हीच आशा आहे की आम्हाला न्याय मिळेल आणि जर हा न्याय जर नसेल मिळणार तर इथून पुढे सुद्धा आम्ही अजून एकजुटीने एकत्र येऊन आम्ही पुन्हा मोर्चा सुद्धा निघेल आणि जे आमचे बंधू म्हटले, जे आमचे ॲडव्होकेट बंधू म्हटले की आम्ही हायकोर्टापर्यंत जाण्याची आमची तयारी आहे, तर फक्त त्यांचीच नाही तर आमच्या सर्व महिलांची, सर्व बंधू भगिनींची, आमची सगळ्यांची तयारी की आम्ही हायकोर्टापर्यंत पण जाऊ। दर्शना पवार, ॲक्च्युली मी एका कन्स्ट्रक्शन ऑफिसमध्ये ॲज अ सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करते आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं सुद्धा जर्नलिझम झालेलं आहे आणि मी सुद्धा लॉची स्टुडंट आहे।
मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंगसाठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.